प्रभाग क्रमांक 20 मध्ये योगेंद्र थोरात यांच्या विकास कामाचा धडाका सुरूच. शेतकऱ्यांच्या बांधापासून ते ग्रामीण हद्दींपर्यंत रस्ते झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान. प्रभाग क्रमांक 20 मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागातील रस्ते, गटारी, पिण्याचं पाणी यासोबतच आरोग्य केंद्र, मंदिर, बौद्ध विहार, शाळा यांच्यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते करून शेतीमाल वाहतुकीसाठी प्रश्न मार्गी लावला. विकास करत असताना अनेक अडचणींना तोंड देत योगेंद्र थोरात यांनी प्रभागात विकासाची गंगा अखंड ठेवलेली आहे. नगरसेवक पदाची मुदत संपलेली असतानाही त्यांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे मार्गी लावून आता शेतकऱ्यांच्या बांधापासून ते ग्रामीण हद्दीपर्यंत रस्ते करून एक आदर्श नगरसेवक होण्याची पोहोचपावती शेतकऱ्यांना दिलेली आहे. सांगलीकर यांचे गारमेंट समोरील निलजी बावणी रस्त्याचं काम पूर्ण करून आज त्यांचा लोकार्पण सोहळा शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी शेतकऱ्यांनी योगेंद्र थोरात यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे वचन दिलेलं आहे. नगरसेवक पद संपून बरोबर 1.5 वर्ष झालेलं आहे. मात्र मी 2018ला निवडून आलो आणि आधी शहरातल्या मूलभूत सुविधा संपवल्या. त्यानंतर शाळा, हॉस्पिटल, ग्रंथालय, काही मंदिरांचंही काम केलं. पण त्याचबरोबर माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की निलजी बामणीला तसेच वेगवेगळ्या भागात आमच्या इथं शेतकरी आहेत की ज्यांचं रेसिडेन्स म्हणजे राहणं त्यांचं माझ्या वार्डात आहे, मिरजेत आहे. मात्र शेतकऱ्यांचं खूप हाल होत होतं. त्यांच्याबरोबरच जनावरांचं हाल होत होतं की ऊसाच्या गाड्या जात होत्या. ह्या सगळ्याच गोष्टी होत्या. पण हे मी हळूहळू करत 20 लाख पकडत आज निलजी बामणीच्या शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत महापालिका क्षेत्राची हद्द आहे तिथपर्यंत हॉटमिक्स रस्ता केलेला आहे. भविष्यात आम्ही आमचे नेते माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्याकडनं पण निधी उपलब्ध होत आहे. त्यांच्या माध्यमातून पण ह्याच्यावरचं जर काय ट्रीटमेंट असेल तेही आम्ही करणार आहे. मात्र माझं जे स्वप्न होतं की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, मुलांच्या शाळेपर्यंत, लोकांच्या घरापर्यंत ते रोड झाले पाहिजेत, तर मी या माझ्या टर्ममध्ये ते पूर्ण केलेलं आहे. याचं मला समाधान आहे. आणि शेतकरी राजा आहे तर सगळं आहे या म्हणीप्रमाणे मी फक्त नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं, आज या भागातले विद्यार्थी पण आहेत की जे चिखलातून जात होते, आज चांगल्या रोडनं ते शाळा कॉलेजला जातील, याचं मला समाधान. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वार्ड नंबर 20मध्ये आपले नगरसेवक थोरात साहेबांनी 20 वर्षापूर्वी झालेला रस्ता थोडंसं हे विलंब झाला, पण तो चांगल्यापैकी रस्ता आपल्याला झालेला आहे. आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हे सर्व समाजाला घेऊन जाणारे आहे. व तसेच आमच्या पाटली गल्लीतसुद्धा त्यांनी बसवेश्वरचा पुतळा अजूनसुद्धा सुंदरपैकी उभा केला. आत्ताच अनेक घोषणा केली की इथं बसवेश्वरांच्या नावाने एक हॉल त्याच्यामध्ये खाजा बस्तीमध्ये आणि सगळ्या जाती धर्मांना व सगळ्यांना धरून त्यांनी काम उत्तमरित्या करीत आहेत. खाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पूर्ण जास्तीत जास्त फायदा म्हणजे जास्तीत जास्त फायद्यापेक्षा फंड मिळवून आमच्या 20 नंबर वार्डामध्ये काम केलेलं आहे आणि दुसऱ्या वार्डातसुद्धा काम केलेले आहे. आणि शेतकऱ्यांच्यासाठी फार त्यांना हे आहे म्हणजे विद्यार्थी आपल्या देशात आपलं चांगल्या रस्त्यातून जावं असं त्यांची इच्छा असते. आणि तो कळीचा मुद्दाच होता, कारण फार मुलांना त्रास होता. आणि तो आता रेल्वे खालून एक पूल आहे तो सुद्धा त्याने चांगल्यापैकी निलजी हा जो रस्ता आहे हा खरं म्हणजे हॉटमिक्स झाला. त्याच्यावर बरंच वादांग झालं. यूट्यूबला फिल्म देखील आहे त्याची की शेतातला रस्ता हॉटमिक्स करतात. पण साहेबांच्यामुळं हा रस्ता खूप चांगला झाला आणि इथल्या लोकांची सोय झाली. कारण पावसाळ्यात इकडं खूप हाल होत होते. पूर्ण काळवट जमीन असल्यामुळे इथून जाणं अवघड होतं आणि साहेबांनी तेवढं आपणाला ते रस्ता करून दिला. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं साहेबांचे धन्यवाद. योगेंद्र थोरात साहेब आणि खाडे साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.